कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू अगं तू ठेव ना, मी वाढते ना, आज सगळं मी करणार आहे। चल मी तुला वाढलंय, तू जेवायला बस 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 बस। बर बस तू जेव। कीर्ती, मला असं वाटायला लागलंय ना की किचनचा सगळा ताबा आता तूच घेतलास। काही काय काकू, अगं आपल्या माणसांना खायला करून घालणं याच्यासारखं पुण्य नाहीये जगात। आणि सगळंच पुण्य काय तुमची सून शिवाच कमवणार? कधीतरी मला पण गमवू दे। बरं आता तुम्ही जेवा आणि काकू मला सांग कसं झालंय ते। दिसतं तरी सगळं छान आहे। हा आजी पोटभर जेवा हं? काय आता माणसं वाढलीत म्हणून जरा दगदग होते माझी, पण आता एवढ्या माणसांसाठी किती प्रमाण घ्यावं लागतं हे कळलंय मला। कीर्ती, अगं हे बरंच झालंय, पण ही सगळी आपलीच माणसं आहेत। पण आता घरात जर पाहुणे आले ना तर त्यांचा सगळा स्वयंपाक तू करायचा। हो हो, आता मला काही वाटत नाही आणि आता बास झालं माझं कौतुक। जेवा पटापट, नाही तर सगळं थंड होईल। शिवा जेव। हा काय झालं शिवा? छान झालंय जेवण। अगं आम्हाला पण आश्चर्यच वाटतंय, पण कीर्ती छान झालं। हो, आश्चर्य वाटणारच ना। काय कीर्ती ताई? काय झालंय शिवा? सीताई, हे जेवण माझ्या आईच्या हातचं आहे। काही काय बोलताय तुम्ही? मी बनवलंय जेवण? आईच्या हातची चव मला बरोबर कळते। मला पण असंच वाटतंय। हे काय आहे कीर्ती? काय म्हणजे? खोटं बोलते ती। शिवाला माझं कौतुक झालेलं कधी बघवलंय का? नाही नाही, आवडलं असतं ना, कौतुक झालेलं आवडलं असतं, पण ते तुमच्या हातचं असतं तर। शिवानी, आई बाज झालात। सीताई, हे बघा, हे जेवण माझ्या आईने केलंय आणि हे कीर्तीताईंनी तिला करायला सांगितलं। हे काय आहे? कुठली पद्धत आहे ही वागायची? तुला कळत नाही? तुला करायचं नव्हतं तर तू मला सांगायला हवं होतंस। तू त्या पाहुणे आहेत ते आपल्या घरच्या, आणि मुख्य म्हणजे तुझ्यापेक्षा मोठे आहे। ही कुठली वागायची पद्धत आहे? आई, मी काही चुकीचं केलेलं नाहीये, तू उगाच मला बोलू नकोस। एवढे दिवस तुला तुझी चूक कळावी म्हणूनच ही शिक्षा दिली होती, पण तुझ्या काहीही लक्षात आलेलं दिसत नाही मला। नाही आलं माझ्या लक्षात। आई हे बघ, आपल्या घरातल्या माणसांसाठी करायला माझी काही हरकत नाहीये, पण ज्यांचं घर गेलंय, जे आपल्या घरात काही दिवसांसाठी आलेत, त्यांच्यासाठी मी नाही करणार। कीर्ती, अगं हे आपलंच कुटुंब आहे। मग आहे ना आपलं कुटुंब, मग करू देत ना काम, काय फरक पडतोय? आणि वस्तीत कामं करायची सवय असेलच त्यांना, मग इथे पण करू देत ना। आणि आता आपलं घर आहे म्हणून नशीब, म्हणून त्यांना इथे एवढ्या मोठ्या घरात राहायची संधी तरी मिळाली आहे। आता सगळं आयतं मिळालंच आहे, तर थोडी कामं पण करू देत ना। इतके दिवस मला वाटत होतं तू सुधारतेस, तुला कळायला लागलंय हळूहळू, पण तुझ्यात अजिबात फरक पडलेला मला दिसत नाही। कीर्ती, तू त्यांचा अपमान करतेस आणि त्याचं तुला काहीही वाटत नाहीये। काय वाटायचं या आश्रितांसाठी? कीर्ती,
म्हणजे एवढे दिवस तुमच्या सगळ्यांसाठी एवढं केलं त्याचं काहीच नाही. आता ह्या आलेल्या माणसांसाठी मी सगळं करायचंय. काय नोकर वाटले मी तुम्हाला? मला कंटाळा आला या सगळ्याचा. नको वाटतंय मला हे सगळं. संपून टाकेल मी स्वतःला. नाही जाऊ ना ते मला हे सगळं. कीर्तिताई, 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 अहो ऐका. नाही जायचं मला. आई, मध्ये येऊ नको. तू मध्ये येऊ नको. सांगितलं ना तुला. कीर्तिताई, मला यायचं नाही. मुलगामुळे करते का मी? माझ्याच घरात मला काहीच किंमत नाही राहिली. काय जगून करू मी? अहो कीर्तिताई, मला यायचं नाही. माझं ऐकून लांब जा तू. तुम्ही मध्ये बोलू नका. तुमच्या मुलीने सगळे पराक्रम करायचे आणि सगळं कुणावर येणार माझ्यावर. मी सहन करायचं कशाला? कीर्ती अगं काय वेडेपण आहे हा? काकू, तू मध्ये बोलू नकोस हं? शांत बस. तमाशा बंद कर. हा तमाशा करते मी तमाशा करते. तुला मुलीची किंमत नाहीये. ही सून तुला जवळची वाटायला लागले. पण एक लक्षात ठेवाय, या घरची सून कधीच मुलीची जागा घेऊ नाही शकत आहे. लक्षात ठेव. तू ऐकून घ्या तुम्ही माझं. कीर्ती कीर्ती अरे मध्ये यायचं. अहो कीर्तिताई, माझं टाकायचं मला स्वतःला. तू कशाला आलीस मध्ये? अहो मग काय करायला पाहिजे? जरा शांत व्हा ना. बाळा चुकलं माझं. असं नको ना करू. समजूत घे ना. हे बघा कीर्तिताई, छोट्या छोट्या गोष्टींवर ना एवढं टोकाला जाऊ नका प्लीज. ऐका, हे बघ तुझी जी शिक्षा होती ना ती आजपासून रद्द. फक्त तुला तुझी चूक कळावी एवढाच हेतू होता माझा. रद्द. का थांबवतेस तू मला? थोडा तरी विचार केलास का? तुला काही झालं असं तर माझं काय होणार होतं? नाटकी. सीताई, मी तुला घेऊन जातो. हे जातच नाही आणि सगळीकडे वास येतोय. तुला येतोय? कितीतरी घाणेरडा वास येतोय मला. आणि ऐक हे असं पुसून जाणार नाही. तुला ना आंघोळ करावी लागेल. हो, मग टॉवेल कुठे? मला काय माहिती. तू बाजूला रे. अरे, आणि माझ्या तोंडाला लागू नकोस. हे बघ, मी जाऊन अंघोळ करून येते. शॉवरबत घेते. शॉवर कुठे? कुठे? माझ्या रूम मध्ये. हा मग माझ्या रूम मध्ये ते चंदन दीप आहे. जाऊन जीव घेऊ करे त्यांचा. ते महत्वाचं आहे का? आता आंघोळ करणं जास्त महत्वाचं आहे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.